सध्याच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरे गटांचं वैर वाढलंय. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. मात्र एका विवाह सोहळ्याला दोन्ही गटातील नेते उपस्थित राहिल्यानं या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या ठाण्यातून या वैराला सुरुवात झाली आहे त्याच ठाण्यात हा विवाह सोहळा होत होता. शिंदे गटाचे आमदार रवींद्र फाटक यांचे स्वीय सहाय्यक अजिंक्य गावकर आणि ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा समन्वयक आरती खळे यांचा शुभविवाह पार पडला. या निमित्तानं दोन्ही गटातील नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे तसंच युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई तर दोन्ही गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकही या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. दिराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नी भावना अमित बागडी आणि 6 वर्षीय मुलगी खुशी आणि 8 वर्षीय मुलगा अंकुश या तिघांची लाकडी बॅटच्या साहाय्यानं अमित धर्मवीर बागडी या पतीनं निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनं ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी 7 ते 11 वाजण्याच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित हा पसार झालाय. त्याच्या शोधासाठी 5 पथकं नेमल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे. आरोपी अमित आणि त्याची पत्नी भावना यांचे 8 वर्षांपूर्वी लग्न झाले. ते मूळचे हरियाणा राज्यातील खरडालीपूर येथील रहिवासी आहेत. अमितला दारूचं प्रचंड व्यसन असल्यामुळे भावना त्याला सोडून ठाण्यातील कासरवडवली जयवंत शिंदे यांच्या चाळीत राहणारा त्याचाच सख्खा भाऊ विकास धर्मवीर बागडी याच्यासोबत गेल्या 7 वर्षांपासून आपल्या मुलांसह राहत होती. अमित कधीतरी पत्नी आणि दोन्ही मुलांना भेटण्यासाठी ठाण्यात यायचा. तसाच तो 3 दिवसांपासून ठाण्यात आला होता. मुलांना भेटण्याच्याच निमित्तानं तो भावाच्या घरात मुलं आणि पत्नीसोबत वास्तव्याला होता. नेहमीप्रमाणे त्याचा भाऊ विकास हा त्याच्या हाऊसकीपिंगच्या कामासाठी गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास तो घरी परतला तेव्हा त्याला घरात भावजय, भावना तसंच 2 मुलंही रक्ताच्या थारोळेत मृतावस्थेत आढळली. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची लाकडी बॅटही होती. त्याने ही माहिती तातडीनं त्याचे घरमालक जयवंत शिंदे यांना दिली. शिंदे यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर वागळे स्टेट परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, कासरवडोलीचे पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास हटेकर आदींच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र आरोपीनं तोपर्यंत तिथून पळ काढला होता. हत्या करण्यात कशा प्रकारची हत्या करण्यात आली आहे, पोलीस कशा प्रकारे तपास पुढील करत आहे. आज सकाळी 7 ते 11च्या दरम्यान जयवंत शिंदे चाळ कासरवडवली गावामध्ये मयत भावना बागडी आणि तिची 2 लहान मुले, एक खुशी आणि अंकुश यांचा खून करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये संशयित आरोपी अमित बागडी हा मयत महिलाचा नवरा असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सर, काय नेमकं त्या हत्या कशामुळे केली, काय केली, काय हत्या वापरण्यात आलेलं आहे, काय पुढचं? प्राथमिक तपासानुसार पती पत्नीमधील वाद असं कारण असू शकतं. त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत. काय वापरण्यात आलेलं, हत्या कशा प्रकारे हत्या करण्यात? त्यामध्ये क्रिकेटची लाकडी बॅट वापरण्यात आलेली आहे. तर मृत महिला ही तिच्या धीरासोबत राहत असल्याचं देखील समजलं जातं आणि मध्य अवस्थेत हा नेहमीच तिच्याशी वाद घालत. दारूचं व्यसन असल्यामुळे हत्या केली असेल. त्या सर्व गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील. सध्या जिथं हत्या झाली ते राहतं घर स्वतःचं आहे का भाड्याचं आहे का कसं? ते सगळं तपासाचा भाग आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. सर कोरोना JN1 ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता ठाणे महापालिकेस सहकार्य करावं, पालिका आयुक्त अभिजित बांगर यांचं प्रतिपादन. देशाच्या काही राज्यात JN1 या ओमायक्रॉन कोविड विषाणूच्या उपप्रकाराचे रुग्ण आढळून येत असून मागील काही दिवसांमध्ये आपल्या राज्यातही रुग्ण आढळला असून यासाठी 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाण्यातही RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवणं, सर्व आरोग्य केंद्रातील तापाच्या OPDमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करावी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेडची संख्या वाढवणं आदी सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून जगभरात JN1 या ओमायक्रॉनच्या कोविड विषाणूच्या उपप्रकाराचे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची कोविडची चाचणी करण्यात यावी अशा सूचना पालिका आयुक्तांनी केल्या आहेत. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला उपचारार्थ दाखल करून घेण्यात यावं. तसंच त्याच्या नातेवाईकांच्या चाचण्या करून जर लक्षणं आढळल्यास, गरज भासल्यास त्यांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करावं. तसंच यापैकी काही व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर गंभीर आजार असतील अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावं. तसंच होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांचाही नियमित पाठपुरावा करून त्यांना देखील आवश्यक असलेली औषधं उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन 350 चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये वाढ करून प्रतिदिन 1000पर्यंत चाचण्या करण्यात याव्यात. या चाचण्यांमध्ये RT-PCR आणि अँटीजन टेस्ट यांचं प्रमाण हे 60 तास 40 असं राखण्यात यावं. RT-PCRच्या चाचण्या जास्तीत जास्त करण्यावर भर देण्यात यावा, जेणेकरून अचूक चाचणी होणं शक्य होईल. येत्या काही कालावधीमध्ये चाचण्यांची संख्या वाढणार असल्यामुळे RT-PCR आणि रॅपिड अँटीजन टेस्टचे अतिरिक्त किट उपलब्ध करून घ्यावेत. RT-PCR चाचणीचा रिपोर्ट 24 तासांपेक्षा जास्त प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. JN1 हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. रुग्णालयामध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. तसंच नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करावं. यंत्रणाही सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंग, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदी या बैठकीत सहभागी झाले होते. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यांच्यासारखी लक्षणं दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी. आगामी सण आणि नववर्षाचं स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले. आरोग्य संस्थांचं स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करावं अशाही त्यांनी सूचना दिल्यात. नमस्कार. सध्या देशभरामध्ये नवीन JN1 हा कोविड व्हेरियंट आढळला आहे. महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी, काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, दोन्ही मंत्री, मुख्य सचिव, संबंधित सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना मी सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे, मग आयसोलेशन बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील, ICU बेड असतील, व्हेंटिलेटरचे बेड असतील, PSA प्लांट असेल, ऑक्सिजन प्लांट असेल, त्याचबरोबर RT-PCRच्या लॅब असतील, या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्यात. औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचं देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्यात, जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे.
आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत, अलर्ट आहेत. मॉकड्रिल देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात. मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे. मेट्रो मार्गिका, उड्डाणपुलांची कामं यामुळे काही वर्षांपासून सर्वाधिक कोंडीचा ठरलेला ठाण्यातील कापूरबावडी ते गायमुखपर्यंतचा घोडबंदर मार्ग आणखीन रुंद आणि खड्डेमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आखलाय. घोडबंदर मार्ग नियोजित मेट्रो मार्गिकांच्या खांबांमुळे अरुंद झालाय. या मार्गाच्या दोन्ही बाजूस मोठ्या संख्येनं नागरी संकुलांची उभारणी सुरू असून एक प्रकारे विस्तारित ठाणे इथं उभं राहत आहे. हे लक्षात घेऊन घोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर असणाऱ्या सेवा रस्त्यांचे मूळ मार्गात एकत्रीकरण करून 4 अशा एकूण 8 मार्गिकांचं पूर्णपणे काँक्रिटीकरण केलं जाणार आहे. कापूरबावडी जंक्शन ते गायमुखपर्यंत असलेल्या घोडबंदर मार्गाची एकूण लांबी 13.5 किलोमीटर इतकी आहे. यापैकी 9.3 किलोमीटरचा हा रस्ता ठाणे महापालिकेच्या हद्दीत तर उर्वरित रस्ता हा मीरा भाईंदरच्या महापालिकेच्या हद्दीत मोडतो. ठाणे महापालिका हद्दीतील घोडबंदर रस्त्यांची एकूण रुंदी ही 42 मीटर इतकी आहे. याशिवाय या रस्त्यास दोन्ही बाजूस 9 मीटर रुंदीचे 2 सेवा रस्ते आहेत. कापूरबावडी ते गायमुखपर्यंत या रस्त्यांच्या प्रत्येकी 4 मार्गिका असून यापैकी 2 मार्गिकांचं काँक्रिटीकरण केलं आहे. याशिवाय मूळ रस्त्यातील प्रत्येकी एक मार्गिका आणि दोन्ही बाजूंचे सेवा रस्तेही डांबराचे आहेत. तसंच या रस्त्यावर मानपाडा, वाघबीळ, पातलीपाडा आणि कापूरबावडी अशा 4 ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. या मार्गावरून मुंबई अहमदाबाद मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याशिवाय मार्गाच्या दोन्ही बाजूस नागरीकरणाचा वेगही बराच मोठा आहे. घोडबंदर मार्गाला पर्यायी मार्गांची चाचपणी सध्या सुरू असली तरी पुढील काही वर्ष तरी या मार्गाला दुसरा पर्याय नसल्याचं चित्र आहे.